नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत. महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड याच्यामध्ये भरती निघालेली. याच्यामध्ये एकच पद असणारे कनिष्ठ लिपिक पद आहे ग्रेड 2 साठी आणि याच्यासाठी एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत त्या 15 जागा असणार आहे. मित्रांनो, हा जो फॉर्म आहे संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. या फॉर्मसाठी काय काय लागणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. त्याच्यामुळे अशा प्रकारे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही व्हिडिओ असतात ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड ही जी भरती ही कालपासून चालू झालेली. काल म्हणजे 10 तारखेपासून चालू झाली. 10/1/24 पासून चालू झालेली. सकाळी 11 वाजल्यापासून ते शेवटची जी तारीख आहे याची 22/1/24 असणार आहे. 22/1 पर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला भरता येणार फॉर्म. आणि याच्यासाठी जे पद आहे हे कनिष्ठ लिपिक ग्रेड 2चं असणार आहे. एकच पद असणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर खाली यायचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी म्हणजे 10/1 ते 22/1 असणार आहे 2024. लक्षात ठेवा, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत असणार आहे. 22/1 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क जे भरायचे तुम्हाला हे 22/1 असणार आहे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. नंतर परीक्षेचा दिनांक, प्रवेशपत्र, मुलाखत हे सगळं काही नंतर येणार आहे. आता सध्या डेट दिलेली नाही आहे, काही सर्व काही नंतर आहे. वेबसाईट दिलेली आहे, वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्यावर तुम्हाला अपडेट येतात. किंवा आपला व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो जॉईन करून घ्या. त्याच्यावर सुद्धा सरकारी नोकरीचे जे काही अपडेट असतात सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाच्या सूचना पाहू काय काय असणार याच्यामध्ये. महत्त्वाचं ऑनलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, ऑनलाईन फी भरायची सर्व काही. म्हणजे जी काही फी असणार फी मी पुढे सांगणार किती असणार याच्यासाठी. मोबाईल नंबर आणि मेल आय डी जो काही तुम्ही देणार आहे हा ॲक्टिव्ह असला पाहिजे, चालू असणं गरजेचं आहे. म्हणजे हॉल तिकीट काय आलं तर तुम्हाला त्याचा अपडेट तुम्हाला लगेच मिळणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज असल्यामुळे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असणार ते सर्व काही तुम्हाला जोडायचे आहेत. म्हणजे ऑनलाईन अपडेट करायचे, अपलोड करायचे आहेत. जे काही डॉक्युमेंट असणार, कास्ट सर्टिफिकेट असेल, LDT असेल किंवा शैक्षणिक डॉक्युमेंट असेल, ते सर्व काही डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यासाठी जी पेपर होणार आहे हा 100 मार्कांचा असणार आहे. उमेदवारांची 100 गुणांची बहुपर्यायी परीक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर होणार आहे. हा ऑफलाईन असणार आहे, ऑनलाईन नसणार आहे. लक्षात ठेवा, ऑफलाईन पेपर होणार आहे याचा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा जो पेपर होणार आहे हा ऑफलाईन होणार आहे. ऑफलाईन होणार म्हणजे काय, तुमचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर डायरेक्टली तुमचा पेपर घेतला जाणार आहे. म्हणजे डॉक्युमेंट तुमचे चेक केले जाणार नाही, तुमचे पेपर डायरेक्टली घेतले जाणार आहे. घेतल्यानंतर तुमची जी काही चेकिंग असणार आहे डॉक्युमेंटचे असेल, पेपरचे असेल, ते नंतर केली जाणार आहे. त्याच्यामुळे असं समजायचं नाही मला परीक्षेत जास्त मार्क पडले किंवा डॉक्युमेंट सर्व बरोबर आहे असं, तसं काही समजायचं नाही आहे. हे सर्व काही नंतर चेक केले जाणार आहे. आता तुमची परीक्षा ही ऑफलाईन घेतली जाणार आहे, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट वगैरे हे चेक केले जाणार आहेत. त्याच्यानंतर उमेदवारांची ऑफलाईन परीक्षा, कागदपत्र पडताळणी, प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. पात्र उमेदवारांची व्यक्तिगत मुलाखत बँकेचे मुख्य कार्यालय MG रोड नांदेड येथे घेण्यात येईल. म्हणजे परीक्षा जी तुमची नांदेडला होणार आहे. लक्षात ठेवा, इथं होणार नाहीये. जर तुमचं मुंबई पुणे सेंटर असेल तर होणार नाही. तुमचं जे लोकेशन याचं नांदेडचं त्याच ठिकाणी तुमचा पेपर होणार आहे. पेपर ऑफलाईन असल्यामुळे पेपर त्यांच्या ठिकाणीच होणार आहे, नांदेडला होणार आहे. त्याच्यानंतर परीक्षेत जे कोणी उमेदवार पास होणार त्यांची मुलाखत एक घेतली जाणार आहे, त्याच्यामुळे त्यांची निवड केली जाणार आहे. मुलाखतीचे जे काही वेळापत्रक हे त्यांच्या वेबसाईटला असणार. वेबसाईट तुम्हाला आधीमध्ये चेक करावी लागणार. म्हणजे तुमचं फायनल पेपर झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीचं जे काही टाइम टेबल ते तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. त्याच्यानंतर पदाचं जे नाव असणार आहे कनिष्ठ लिपिक ग्रेड 2 हे असणार आहे. लक्षात ठेवा, एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 15 जागा असणार आहे. आणि नोकरीचं ठिकाण दिलेलं आहे. जरी तुमचा नांदेडला पेपर जरी होत असला, नोकरीचे ठिकाणी बाहेरचे असणार आहे नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये. म्हणजे याच्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला ते जॉबचं लोकेशन असणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता दिली. याच्यासाठी काय काय लागणार आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे, ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर MSCIT लागणार आहे. MSCIT जर नसेल तर त्याला समतुल्य संगणक कोर्स म्हणजे CCC असेल किंवा बेसिक कोर्स असेल तो कोर्स या ठिकाणी चालणार आहे. नंतर तुमचं जे ग्रॅज्युएशन किंवा MSCIT असणार आहे 31/12/2023 म्हणजे 31 डिसेंबर
2023च्या आतमध्ये तुमचं होणं गरजेचं आहे. म्हणजे नंतरचं चालणार नाही. समजा आता तुमचा पेपर असेल MSCIT असं चालणार नाही. 31च्या आतमध्येच तुमचं सर्व काही कंप्लीट झालेलं असणं गरजेचं, म्हणजे जे काही क्वालिफिकेशन असणार आहे 31/12च्या आतमध्ये कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढं वय दिलेलं आहे. वय हे 31/12/2023 रोजी किमान 22 पाहिजे. 22 वर्ष किंवा 35 वर्ष याच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. म्हणजे 31/12ला तुमचं हे 22 तरी पाहिजे, कमीत कमी 22 आणि जास्तीत जास्त 35. त्याच्यानंतर पुढे प्राधान्य दिले. कोणत्यासाठी प्राधान्य असणार आहे? JIIB, नंतर CAIIB, GDC अँड A उत्तीर्ण हे जे कोणी उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर बँकिंग सहकारी, कायदेविषयक पदविका हे ज्यांचं झालेलं असेल त्यांना या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्था यांच्यामधील कामाचा जो अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषा तुम्हाला तर लिहिता, वाचता, बोलता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर पुढे वेतन दिलेलं. वेतन पगार कसा असणार आहे? पगार हा 15,000 असणार आहे. हा जो पगार आहे हा प्रशिक्षण कालावधीसाठी असणार सुरुवातीचा. त्याच्यानंतर प्रशिक्षण कालावधीनंतर तुमचा जो सरकारी नियमाप्रमाणे पगार असणार आहे तो याप्रमाणे तुम्हाला दिला जाणार आहे. त्याच्यानंतर ऑफलाईन परीक्षा दिलेली. परीक्षा कशी असणार आहे? ही 100 गुणांची ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. याच्यामध्ये काय काय येणार आहे? गणित, इंग्रजी, व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, आर्थिक ज्ञान या विषयावर परीक्षा घेतली जाणार आहे. 100 मार्कांची असणार आहे. त्याच्यानंतर कागद पडताळणी दिले, मुलाखत दिलेली कशा प्रकारे असणार, जे मी आता तुम्हाला वरती सांगितले त्याचप्रमाणे असणार आहे. फक्त या ठिकाणी मार्क दिलेले आहेत. आता मुलाखतीसाठी मार्क असणार आहे हे 10 गुण असणार आहे. शैक्षणिक पात्रता जर तुमची कंप्लीट असणार नाही त्याच्यासाठी 5 गुण आणि मौखिकसाठी 5 गुण असे टोटल 10 गुण असणार आहे मुलाखतीसाठी. त्याच्यानंतर फॉर्मसाठी फी दिलेले. परीक्षा शुल्क हे 1,000 रुपये असणार आहे आणि 18% GST असणार आहे त्याच्यावर. म्हणजे एकूण जी फी होणार आहे तुमची 1,180 रुपये ही विना परतावा असणार आहे. ऑनलाईन पेमेंट असणार आहे फॉर्मसाठी 1,180 रुपये. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा जो फॉर्म आहे संपूर्ण फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. ऑफलाईन फॉर्म नसणार आहे. हा संपूर्ण ऑनलाईन फॉर्म असणार आहे. फॉर्म तुम्हाला आपल्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा मी दिलेली, त्यावर जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या किंवा आपला जो व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो जॉईन करून घ्या. त्याच्यावर सुद्धा अपडेट येत असतात ते. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन जे काही जाहिराती असेल, निकाल, हॉल तिकीट याचे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. थँक्यू.